हे गाईस, मी अर्णव देशपांडे. आता मी हा चॅलेंज घेतो आहे 30 दिवसाचा क्वेश्चन प्रॅक्टिससाठी. 30 दिवसात 2000 क्वेश्चन करायचे मला, फिजिक्सचे, मॅथ्सचे, केमिस्ट्रीचे. ॲडव्हान्ससाठी मी फिजिक्स गॅलेक्सी हे करत आहे, आणि फिजिक्स गॅलेक्सी कॅम्पसाठी मी सचिन राणा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि फिजिकल अँड IOCसाठी मी NCERT आणि PYQs करणार आहे. आणि मॅथ्ससाठी तरुण खंडेलवाल सरचे लेक्चरचे नोट्स आणि त्यांचे ॲडव्हान्सचे इलस्ट्रेशन हे करणार आहे. आता मी बोर्डसाठी तर मी आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स संपलं, करंट संपलेलं आहे, माझं मॅग्नेटिझम संपलं, हे 3 चॅप्टर झालेलं आहे. रोटेशनल मोशनही संपलेलं आहे, कारण की मी महाराष्ट्र बोर्डचं आहे. महाराष्ट्र बोर्ड्समध्ये हे रोटेशनल फ्लुइड KTG, थर्मो ऑसिलेशन, वेव ऑप्टिक्स हे सगळे 12th येते. आता माझं EMI AC चालू होऊन जाणार आज, तर आज EMI AC करणार. आणि केमिस्ट्रीमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड, मॅथ्समध्ये लॉजिक, मॅट्रायसिस आणि डिफरन्शिएशन हे 3 चॅप्टर्स घेतलेले मी. यांचे क्वेश्चन्स करायचे आहे मला. आता हा चॅलेंज मी तुम्हाला वीकली सांगत येईल, काय माझं प्रोग्रेस रिपोर्ट काय 30 दिवसात किती राहणार आहे. नंतर इफ माझा नाही झालं तर मी ड्रॉप घेणार, इथं कन्फर्म आहे माझं. मला करायचंच आहे. मला मी यावर्षी चांगलाच अभ्यास केला, म्हणून माझं इतकं तरी कॉन्फिडन्स आहे की माझे चांगले मार्क्स येणार फिजिक्समध्ये, कॅम्पमध्ये. मागच्या वर्षी तर पूर्ण बरबाद होतो मी. आता मी फिजिक्स तरी मी राजवंत सर करून केली आहे. असं नाही आहे की कॅम मी बोरा क्लासेसमधून केलेली आहे. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मी NCERT रीड करून केलेली आहे चांगली. फिजिकल मी अमित महाजन सर करून केलेली आहे. मॅथ्स मी तरुण सर करून केलेली आहे. तर आता मी डेरिव्हेशन हे करत आहे, प्रॅक्टिस करत आहे डेरिव्हेशनची. आता पूर्ण मी तुम्हाला वीकली सांगत येईल. डेली प्रोग्रेस रिपोर्ट तर मला बनवता नाही येणार. माझं आजचं टार्गेट तर आहे, या महिन्याचं टार्गेट आहे, तर पूर्ण फिजिक्सची रिव्हिजन झाली पाहिजे. कारण म्हणजे रोटेशनल फ्लुइड, वेव, SHM, KTG आणि रे ऑप्टिक्स हे 6 चॅप्टर्स हे माझे 3 वर्षाचे PYQs, 3 की 4 वर्षाचे PYQs संपले पाहिजे. काही हालते मला ते करायचे. हे 4 म्हणजे मी साईड बाय साईड 2 घंटे फक्त मी फिजिक्स, 2 घंटे मी JEEला देतो, आणि मॅक्सिमम आवर्स मी बोर्ड्सला देणार आहे.